हॅलो, नमस्कार. तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण एकदम खास आणि सुंदर असा साडीपासून बनवलेला अंब्रेला ड्रेस कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. जुन्या साडीला नवा लुक देऊन तुम्ही एक स्टायलिश ड्रेस तयार करू शकता. चला तर मग आधी आपण बॉडी पार्टची कटिंग करूया. त्यासाठी आधी मी अस्तरचं कापड कट करून घेणार आहे. अस्तर 4 पदरी फोल्ड करून त्यावर मापे टाकायची आहेत. बॉडी पार्टची लांबी मी 15 इंच घेतलेली आहे. इथे शोल्डर मी 7 इंच घेतले आहे. डीप गळा असल्यास 5.5 किंवा 6 इंच घ्यायचे. बगल 7 इंच घ्यायचा आहे. इथे मी गळा रुंदी 3.5 इंच अशी घेतली आहे. छातीचा भाग 10 इंच, कमरेसाठी 9.5 इंच घेतलेला आहे. कमरेच्या बाजूस अर्धा इंच वर घेऊन तिरकी लाईन द्यायची आहे. बगलसाठी 1 आणि 1.5 इंच अशी मापे टाकून घ्यायची आहे आणि त्याला जोडून घ्यायचं आहे. पुढचा गळा 6.5 इंच घेतलेला आहे आणि त्याला आपण कुठलाही शेप देऊ शकतो आपल्या आवडीचा. इथे मी पान गळ्याचा शेप दिलेला आहे आणि आता बाहेरच्या बाजूस सगळं कट करून घ्यायचं. अशा प्रकारे बॅक साईड आणि फ्रंट साईड वेगवेगळे करून त्यांचे गळे कट करून घ्यायचे आहेत. पुढच्या पार्टचे बगल कट करून घ्यायचे आहे. बॅक साईडचा गळा मला पॅक हवा होता, त्यामुळे मी 1.5 इंच घेऊन हलका गोल आकार असा देऊन घेतलेला आहे. इथे आपण आता अस्तरचा घेर कट करून घेऊया. इथे मी अस्तरचा अंब्रेला साधा घेर कट करत आहे. इथे घेर कमी येतो, पण अस्तरचा घेर कमी असला तरीही चालतो आणि मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा घेर मी पूर्ण फुल अंब्रेला असा घेणार आहे. इथे अस्तरच्या घेरची लांबी मी 29 आणि कमर 8 इंच अशी घेतलेली आहे. घेरला ज्या साईडने ओपन बाजू आहे त्या साईडने 3 इंच वर घेऊन त्याला असा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. आपण जो अस्तरचा बॉडी पार्ट कट केलेला आहे तो मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला कट करून घेऊया. साडीचा कापड अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचा. शिवताना एक्स्ट्रा कापड कट करून घेता येतो. उलट आणि सरळ बाजूने क्रॉस करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला शिवताना उलट आणि सरळ बाजू लक्षात येईल. आता आपण साडीचा घेर कट करूया. इथे मी अंब्रेला घेर तयार करणार आहे. त्यासाठी आधी कापड 4 फोल्ड करून घेतलाय आणि आता परत फोल्ड केली आहे, म्हणजे आता कापड हा 8 फोल्ड केलेला आहे. 8 फोल्ड झाल्यामुळे कमरेचा 8वा भाग म्हणजे कमर 32 इंच आहे, तर त्यासाठी 8वा भाग म्हणजे 4 इंच अशी आपल्याला कमरेला टाकून घ्यायचं आहे. इथे मी शिलाईसाठी ऍड करून 32 इंच घेतलेला 4 इंच कमरेसाठी माप टाकायचं आहे. कमरेच्या मापापासून लांबी 29 इंच घेतलेली आहे. 29 वर मार्क करायचे आणि गोलाकार कटिंग करून घ्यायची. कमरेसाठी हलका गोल असा शेप द्यायचा. अशा प्रकारे फुल घेर तयार होतो. चला तर आता स्लीव्स कट करून घेऊया. इथे मी पफ बाही कट करणार आहे. त्यासाठी मी फक्त साडीचा कापडाचा वापर करणार आहे. बाहीसाठी 4 फोल्ड कापड घेतलेला आहे. इथे मी बाही लांबी 12 इंच, बगल 9.5 इंच आणि दंडगीर 6 इंच अशी मापे टाकून घेतलेली आहे. पफ बाहीसाठी फोल्डेड बाजूने बाही लांबी 5 इंच वाढवून घ्यायची आहे आणि बगलला शेप देऊन द्यायचा आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. इथे बगलचा भाग टेप पट्टीने मोजून त्याचा निम्मा घ्यायचा आहे. पुढे 5 इंचावर जोडून घ्यायचा आहे. परत दाखवल्याप्रमाणे पट्टी ठेवून निम्मा मोजून घ्यायचा आहे. त्या निम्म्या बाजूस गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.
अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची आहे. चला तर आता ड्रेस स्टिच करून घेऊया. इथे मी कॅनव्हास न वापरता गळे करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅनव्हास वापरू शकता. मागचा आणि पुढचा गळा तयार करून घ्यायचा आहे. गळ्याला शिलाई देऊन असे छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे पलटायला आपल्याला इझी जातं. आणि मग सरळ करून त्याला प्रेस शिलाई द्यायची. दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डर जोडताना आधी मागचा आणि पुढचा पार्ट हा सरळ ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर त्याला उलट बाजूने शिलाई द्यायची, म्हणजे फिनिशिंग छान येते. अशा प्रकारे टक्ससाठी बॅक साईडने 4 इंच आणि फ्रंट साईडने 3.5 इंच अशा टक्स मारून घेतलेल्या आहे. आता आपल्याला स्लीव्स तयार करायची आहे. आपल्याला पफ स्लीव्स तयार करायची आहे. पफ स्लीव्स तयार करण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. स्लीव्सचा मध्य काढून 3 प्लेट्स एका साईडनी आणि 3 प्लेट्स त्याच्या दुसऱ्या साईडनी अशा करून घ्यायच्या आहेत. दंड घेरला डिझाईन करण्यासाठी मी इथे पट्टी कॅनव्हासचा वापर करत आहे. तुम्ही फोल्ड करून शिलाई मारली तरीही चालेल, किंवा तुम्हाला हवं असेल तशी डिझाईन करू शकता तुम्ही. अशा प्रकारे दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत. दोन्ही स्लीव्स बॉडी पार्टला जोडून घ्यायच्या. हा झाला आपल्या ड्रेसचा वरचा भाग तयार. आता अंब्रेला घेर तयार करण्यासाठी आपण साडी आणि अस्तर असे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहे. आता बॉडीला घेर जोडून घ्यायचा आहे, दोन्ही साईडनी, बॅक साईडनी आणि फ्रंट साईडनी. तिथे बॉडी पार्ट आणि घेर जोडून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपण ड्रेसचा सरळ बाजूने आधी शिलाई मारून घेणार आहोत. कमरेच्या 2 ते 3 इंचापर्यंत खाली आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे फिनिशिंगला ते छान दिसतं. कमरेच्या 2 ते 3 इंचापर्यंत सरळ बाजूनी शिलाई मारून झाले की आपल्याला फिटिंग करायची आहे, म्हणजे उलट बाजूने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग करताना एक अगदी काठावर एक शिलाई द्यायची आहे आणि दुसरी तुम्ही तुमच्या मापानुसार फिटिंग करायची आहे. कमरेपर्यंत शिलाई मारून झालं की 2 ते 3 इंच खाली शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर 2 ते 3 इंचापर्यंत खाली शिलाई घेऊन मेन साडीचा कापड आत घेऊन वरती फक्त अस्तरला पूर्ण शेवटपर्यंत शिलाई मारून घ्यायची. अस्तर जोडून झालं की त्याला पलटवून साडीच्या कापडला शिलाई मारून घ्यायची. शेवटपर्यंत शिलाई मारून झालं की ड्रेसच्या दुसऱ्या बाजूला पण सेम
अशीच शिलाई मारून घ्यायची अस्तरला आणि मेन फॅब्रिकला. दोन्ही बाजूने जोडून झालं की खाली घेरला तुम्ही फोल्ड करून शिलाई देऊ शकता किंवा पिको करू शकता. मी इथे पिको करणार आहे, त्यामुळे घेर आणखी छान दिसतो. आता हा ड्रेस पूर्णपणे तयार आहे. तुम्ही यावर काही एम्ब्रॉयडरी, लेस किंवा छानशा बटन लावून आणखी सुंदर बनवू शकता. जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असे क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.